उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. बिल्डिंग नंबर 53 टिळक नगर चेंबूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ अनघा अविनाश ढवळीकर या वहिनींना भेटून आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत. टिळक नगरचा गणेशोत्सव सुद्धा किती मस्त असतो आणि दरवर्षी काही ना काहीतरी वेगळं आकर्षण असतं. उत्तम अशी सजावट आणि त्यामध्येच गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात. अशा या टिळक नगरमध्ये आज ढवळीकर कुटुंबाला भेटून बघूया काय होणार आजच्या भागात. चला. बरं उखाणा घेताय ना. आई बाबांनी वाढविले, सासू असेने घडविले, अविनाशरामाचं नाव गेला, आदेश भाऊजीने अडविले. कॅमेऱ्यात सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी तिकडनं आलो, ह्यांनी मला अडवलेलं आहे. उगाच आपलं प्रत्येक वेळेला माझ्यावर ढकलून मोकळे होतात. द्या ओळख करून. ही माझी मुलगी. हॅलो. ही माझी नणंद. ही माझी भाऊज आहे. ती बहीण आहे. ती मावशी. हे माझे सासरे, तो भाऊ, बहिणीचे मिस्टर, या माझ्या सासू, हे मिस्टर आहेत माझे. सगळ्यात शेवटी ते या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हा माझा भावाचा मुलगा. आई. आई माझी. लवकर ओळख करून दिली. अहो आई वाईट वाटून घेऊ नका. जिथे मिस्टरांना विसरली तिथे आपलं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कळी उमलली, खुदकन हसली, स्पर्श होता वाऱ्याचा, भारी रेखिते कुंकुम टिळक सुहासरावांच्या नावाचा. संगमरवरी देवळात रामवर्धानी देवीची मूर्ती, शशिकांत रावांशी लग्न झाली इच्छा पूर्ण. काचेच्या ग्लासात घट्ट घट्ट दही, माझ्या मंगळसूत्रावर किशोररावांची सही. नमस्कार. नमस्ते. कुठलं माहेर? माहेर माझं विक्रोळी, मुंबई येथे. म्हणजे विक्रोळीला कुठे? विक्रोळी पार्कसाईड एरियात आमचं बालपण गेलं. काय करायचे आई बाबा? माझे वडील गिरणी कामगार होते. ते म्हणजे मिल बंद पडल्या त्याच्यानंतर मग आईने आमचं घर सांभाळलं. मग तुम्ही किती जण? आम्ही 3 भावंड, मी धरून. मी मधली त्यातली. माझी मोठी बहीण आहे ती आणि भाऊ आहे. नमस्कार. नमस्कार. काय हो, कसा होता स्वभाव यांचा तेव्हा? स्वभाव चांगला आहे तिचा. हळवा खूप स्वभाव आहे आणि खूप प्रेमळ आहे. खूप प्रेमळ आहे. खूप प्रेमळ आहे. सगळ्यांसाठी तळमळ आहे तिला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाची म्हणजे तिला नातेवाईक नसेल तरी तिला म्हणजे कणव येते प्रत्येकाची. जरा दुःख दिसलं कोणाकडे तर हो, ते त्यांच्या डोळ्यात लगेच दिसते. बरं, मला तुम्हाला विचारायचं की आई नोकरी करायची, मग त्यावेळेला तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर मिळायची का पटकन? ती मग आम्हाला लगेच नाही मिळायची, पण बाबा आमच्या नंतर 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने आम्हाला अरेंज करून द्यायची ती वस्तू आम्हाला. आणि मग बाबा कधी गेले? बाबा आमचे 10 वर्ष झाली जाऊन. म्हणजे आमची लग्न कार्य झाली तिघांनाही मुलं झाली. सगळं बाबांनी पाहिलं आमच्या. त्याच्यानंतर बाबा गेले. पण कसा होता स्वभाव बाबांचा? स्वभाव कडक होता फार. म्हणजे मुलींच्या बाबतीत 7च्या आत घरात. काय सांगता? हो. आणि तुम्ही कायम बाहेर? रस्त्याने बाबांबरोबर जात असेल ना आम्ही कुठे तर कुठे इकडे तिकडे बघितले की काय तिकडे आहे, लगेच काय तिकडे काय सरळ बघा. तुम्ही काय इकडे तिकडे बघायचं? होतं ना ते बघण्याचं. तुमच्या बाबतीत पण असंच व्हायचं? हो, आमच्या दोघींच्याही बाबतीत फार कडक होते ते. एकाही मुलाला आम्ही कधीच घरी आणलं नाही कॉलेजच्या लाईफ पर्यंत. म्हणजे बाहेरच ठेवायचं? बाहेरच. काय बाहेर म्हणजे आमचं असं काही नव्हतं. बाबा म्हणाले असं होतं असं मी कधी पाहिजे. मिस्टरांना बोलवा आधी तुमच्या. अहो या ना. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सांगली जिल्ह्यात विटा म्हणून आहे गाव, तिकडचं आम्ही हे झालेलं.
तर त्यावेळी माझे वडील मिलिटरीत होते, आर्मीमध्ये. त्यामुळे माझं सगळं लहानपण आईने आणि बहिणीने वगैरे हे केलं. तुमच्या सासऱ्यांना तुम्ही भेटला होता? हो, भेटलो होतो. भेटला होता. ते इतके स्ट्रिक्ट होते का खरंच, जेवढ्या मुली सांगताय? तुमचं काय म्हणणं आहे? जावयांबाबतीत तर तसं नाही, चांगलेच होते. लगेच बाजूला कधीतरी बोलू द्या ना त्यांना. कधीतरी देते बोलायला, नाही तर इतर वेळी सांगा. जावयांबद्दल त्यांचं एकदम असं हे नव्हतं, एकदम सॉफ्ट कॉर्नर होतं त्यांचा. त्यामुळे मला अगदी ते जावयांबद्दल असे कुठे बसू आणि कुठे त्यांना हे करू असं त्यांना व्हायचं. तर त्यामुळे मला हिच्यासारखी भाग्यवान अशी हे मिळालेले मला मिसेस. त्या वडिलांच्या सगळ्या त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या कडकपणामुळे किंवा ज्या काही त्यांनी ज्या गाईडलाईन्स हे करून दिल्या असतील त्या ह्याच्यामुळेच मला हिच्यासारखी खूप सुंदर, सुशील, सगळ्यांना मदत करणारी अशी बोलू द्या ना. कधी कौतुक ऐकायची पण हे नाही, मध्येच बोलल्या काहीतरी. तर एवढं छान, सुंदर, सुशील बिशील काय 10-12 शब्द कधी आठवत नाहीत, ते आठवलेत आज त्यांनी. अरे बापरे. पण असं कौतुक रोज करतात का? आता 17 वर्षांनी मी ऐकते. मला पण बोलायचं त्याच्याबद्दल. माझी मेहुणी आहे ती, पण तिच्याबद्दल आम्हाला एक सांगायचंय. ती आणि तिची बहीण हे म्हणजे 2 मोठे पेट्रोल पंप आम्ही विकत घेतलेले. 2 पेट्रोल पंप, आणि आम्ही दोघं फायर ब्रिगेड आहोत, कारण त्यामुळे आम्ही ती आग शमवू शकतो नेहमी. ते बहिणीचे मिस्टर. तुम्हाला असं पेट्रोल पंप वगैरे का बोललेले? सतत म्हणणं उडत असतो. तो शांत करण्याचं काम आमच्याकडे आहे. आम्ही दोघंही. हो. आणि त्याच्या बाबतीत आमच्या सासरेबाबांना अगदी हे होतं, खात्री होती. तुमची किंमत येत असेल. ते म्हणतील हे व्यवस्थित सगळं टॅकल करताय त्यांना, त्यामुळे माझी सगळी जबाबदारी यांनी उचललेली व्यवस्थित. त्यामुळे काही टेन्शन नाही पुढचं त्यांना अजिबात राहिलेलं. वा, बरं जमवलंय तुम्ही. जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज आहे. व्यवस्थित कांदे पोहे वगैरे खाऊन असं. कोणी तुम्ही खाल्ले होते? मी खाल्ले होते. हे ऍक्च्युली माझी नणंद राहते डोंबिवलीला, तर मला जाता येताना बघायची. मग त्यांनी नंदेला सांगितलं आहे एक मुलगी आमच्या इथे राहते बाजूला. मग त्यांनी पत्रिका वगैरे मागवली. पत्रिका 32 गुण जुळले छान. वा वा. हो, तेव्हा तुम्हाला बरं वाटलं? हो. आणि मग नंतर दाखवण्याचा प्रोग्राम झाला आमचा. नंदेच्याच घरी झाला, डोंबिवलीला. त्यावेळेचा एक किस्सा आहे, आता ते सांगा. त्यावेळेचा किस्सा म्हणजे असा की यांना मी पाहिलंच नाही. गेले ते, मी अशी बसले पुढे समोर आणि हे माझ्या मागे बसलेत. मग नंतर जाताना हाय केलं त्यांना फक्त आणि निघाले. त्यांना असं वाटलं कोण मुलगा कोण आहे, मुलगा कोण आहे. आणि ऍक्च्युली नंदेचे मिस्टर बसलेले समोर. मला वाटत होतं तेच आहेत की काय नेमके. म्हणजे मला असं हाच नवरदेव असावा, म्हणून मला काही कल्पनाच नाही आली. कारण हे शांत बसलेले एकदम, आणि नंदेचे मिस्टर बोलत होते आमच्याशी, गप्पा मारत होते. शांत बसले तसं त्यावेळी पण शांत बसले होते. काय शांत असतात का? आणि नंतर माणूस कानात कोणीतरी सांगितलं की अगं तुझा गैरसमज झाले दिसतंय, ते नाहीयेत, हे आहेत. मग मी डोक्याला हातच लावला त्यांच्या, माझ्या मला वाटलं जाऊन लगेच डोक्याला हे. मग नंतर यांना हाय केलं फक्त, आणि मग आमचा झाला प्रोग्राम. तो कसला दाखवण्याचा काय असतो, म्हणजे असा डान्स बिन्स असतो? पण त्याच दिवशी पसंत केलं त्यांना? नाही, मग रात्री मी, माझी नाईट ड्युटी होती ऍक्च्युली. काय करायचं तुम्ही? मी स्टाफ नर्स आहे. बरं बरं बरं. मग काय कोण कोणाला तुम्ही इंजेक्शन देता रोज? गोळ्या तरी देते, इंजेक्शन अजून द्यायची वेळ नाही आली. गोळ्यानेच बरंच वाटतं. इंजेक्शन नको, कारण गोळ्या स्ट्रॉंग असतात की त्या बरं वाटून जातात. बरं, 26 जुलैच्या बाबतीतलं काय तरी सांगणार? 26 जुलैला माझी मॉर्निंग ड्युटी होती सुश्री हॉस्पिटल. मी तिथून निघाले 3 वाजता. पण काही कल्पनाच नव्हती की इतकं म्हणजे पाऊस पडतोय बाहेर आणि पाणी येतंय. तिथून मी चालायला सुरुवात केली 7 वाजले संध्याकाळचे. तोपर्यंत मी सायन्स सर्कलच्या इथपर्यंत आले चालत. तोपर्यंत पाणी इथपर्यंत झालं होतं, म्हणजे वाहून जाण्याच्या ह्याच्यातच होते. तेवढ्यात एक अर्धा एकदम उंच असा माणूस आणि चांगला तब्येतीने आला. त्याचा मी हात पकडला. मला माहिती नाही की तो कोण होता, काय होता, देवानीच पाठवलं बहुतेक त्याला. त्याचा हात सोडलाच नाही मी शेवटपर्यंत. त्यांनी मला आमच्या कॉलनीपर्यंत आणून सोडलं मग व्यवस्थित. आणि त्या दरम्यान मला त्यांनी फोन पण केलेला. सो इथे एक चेंबूरच्या पुढे जरा एक सुमन नगर म्हणून आहे, छेडानगरच्या पुढे सुमन नगर, तिथून हिने मला फोन केला. त्यावेळी फोन पण जवळजवळ रिचेबल नव्हते किंवा असं पण झालेलं खूप ठिकाणी. मग तर ती म्हणले की मी इथे उभी आहे अशी. आणि त्यावेळी मग मी इथून एवढं पाणी तर होतंच, मग मी माझ्या मुलीला वगैरे शाळेतून आणलेलं त्यावेळेला एवढ्या पाण्यातनं, तोपर्यंत पाणी. मग सगळे सुखरूप इथे झाल्यानंतर आई बाबा घरीच होते. त्याच्यानंतर मग मी तिला आणायला सुरुवात केली इथून चालायला.
तर तिथे पोहोचतोपर्यंत मला जवळजवळ 10:30-11 वाजले. पण एकमेकांना भेटलात तिथे? पण मग तिथेच सांगतोय, तिथेच मग तिथे गेल्यानंतर तिथे सगळा काळोख होता, पब्लिक म्हणजे कोणी जातंय येतंय मग तिकडून असं. त्यामुळे मग इथे तिने जे स्पॉट सांगितला होता त्या स्पॉटवर ती भेटलीच नाही मला. मग त्यामुळे मला एकदम असं गळाल्यासारखंच झालं की बाबा आता फोन तर नाही, कारण त्या रिचेबल नाही आणि तिच्याकडे फोन नाही, माझ्याकडे नाही काही असं. मग तिथे मी जवळजवळ सगळे ती सोसायटी एक आहे अणुशक्तीवाल्यांची वगैरे, तिथे फिरलो. तिथे त्यांना आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये ओरडून, कारण सगळेजण आपापल्या घरी असे वरती फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर असे बसले होते सगळे, खाली कोणीच नव्हतं. मग मी ओरडून असं सगळ्यांना ते गीताच्या ह्याच्या नावाने असं हाक मार देत देत पूर्ण कॉलनी फिरलो त्यांची. अरे बापरे. तरी हिचा काही पत्ता नाही. तर मग त्याच्यानंतर मला एकदम असं हे झालं की मी आता म्हणजे काय कुठे सांगणार आणि काय कोणाला सांगायचं असं झालं ते. आणि फोनचा काही संपर्कच नव्हता त्यावेळेला, कोणाशी काही फोनचा कॉन्टॅक्ट नव्हता होत. तो एक कसा तरी मी लावला ह्यांना फोन की तुम्ही मला न्यायला या. होता कुठे मग? मी सायन्स सर्कलच्या इथे उभे होते. नाही, ती मला तिने सांगितलं सुमन नगर आणि ती सायन्स सर्कल. मला माहिती कळलं की 4 तास तिथेच उभी राहिली. आल्या कधी या? मी रात्री 1 वाजता पोहोचले. ते सुद्धा आमच्या दुसरी एक बिल्डिंग आहे बाजूला, तिथे मी 1 वाजता रात्री पोहोचले. कॉलनी आणि नंतर मग तिथून मी घरी फोन केला. माझे सासू सासरे आणि माझी छोटी मुलगी होती घरात. तोपर्यंत तुम्ही काय करत होते? मग मी तिथेच मी काय म्हटलं की ही ते जरा इकडे पाणी वाढत असेल म्हणून मग ही कुठल्या तरी सोसायटीमध्ये गेली असेल किंवा तिथे मदतीला त्यांनी वरती असं नेलं असेल तिला वगैरे. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं, नंतर मग मी एका एक फोन, तो पण एक बहिणीची वाट बघत होता, वाशीहून तो निघालेली, तर त्याच्या रिचेबलचा फोन चालू होता. त्यांनी मग माझा फोन घेतला, मी फोन घेतला त्यांचा, मी घरी लावला. मग तेव्हा निरोप मिळाला की असं गीता इथे पोहोचलेली आहे, घरी तुम्ही काय काळजी करू. बरं वाटलं तेव्हा मला एकदम म्हणजे श्वास काय कोणला की का आली म्हणून. मला आता हे सगळं झालं, तुमचं सगळं जे काही त्या दिवशी अनुभवलं ते सांगितलं. हो ना. पण जेव्हा ह्या मिळाल्या नाहीत त्या स्पॉटवर तर थोडेसे खुश झाला होतात ना? नाही, अगदी मला म्हणजे मला सांगू, जेव्हा मी असं म्हटलं ना, त्या तुमचे ते साडू आहेत ना, त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, ते इतके असे गंभीर होते की अरे माझ्या बाबतीत का नाही झालं. आता या गप्पा तर अशाच सुरू राहतील, पण आता वजन जेवढं सांगणार तितकं तुम्ही गोळा करणार का आपल्याला बघायचं. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 515 ग्रॅम. वेळ सुरू झाली. वीस सेकंद झाले. 500 327 झाला. 500 किती? 515. हा, ते कमी झाले जरा. 40 सेकंद होऊन गेलेली आहे. फुल घे ते कमी कर. फुल घे. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे फक्त. छोट्या वस्तू टाक. कमी झालं. बांगड्या टाक, पटकन काढून दिलं असतील तर त्या होतात 15-20 ग्रॅम. भांडं ठेवा, भांडं पण. फुल काढ. एक फुल काढा. अभिनंदन. पण अभिनंदन करत असताना खेळाच्या नियमाप्रमाणे बक्षीस त्यांना मिळणार, पण ज्या वस्तू काढून ठेवलेल्या असतात त्यातल्या काही वस्तू आम्ही घेऊन जातो. आता मला बघायचंय कोणाचा खिसा रिकामा. 1, धन्यवाद. 2, 3, 4, 5, सॉरी 6, 7. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कुठला बदल त्यांनी करणं अपेक्षित आहे? खूप विचार करतात आणि विचार करायला इतका वेळ घेतात. मला असं वाटतं की एखाद्या मनात हे गोष्ट आपल्याला करायची आहे ती पटकन करून मोकळी व्हावी असं मला वाटतं. तो त्यांनी ती सवय सोडली पाहिजे. काय ह्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हळूहळू पण मी विचार करेन असं तिच्या म्हणते तसं, आणि तिच्याप्रमाणे जसं प्रॉम्प्ट ऍक्शन तिला जसं वाटतं मग मी करावी
तर दोघांनी तसं जर आपण ठरवलं व्हायचं तर मग काही गोष्टी अशा असतात की ज्या विचारपूर्वक केलेल्या बऱ्या असतात असं माझं म्हणणं आहे. कळलं तरी मी तुमचं असं म्हणणं आहे की या विचारपूर्वक करत नाही? नाही तसं नाही, सगळं हिच्या विचारपूर्वकच असतात. पण तिचं जसं म्हणणं असतं की लगेचच्या लगेच तिच्या ऍक्शन्स अशा आहेत की काही तिला असे अनुभव आलेत की लगेचच्या लगेच हे निर्णय घेतल्यामुळे काही कामं व्यवस्थित झालीत, पटापट झालीत. आणि आमच्या जीवनात पण अशा आल्यात काही गोष्टी, त्याच्यात तिच्या येण्याने भरपूर काही गोष्टी आमच्या नवीन आमच्या झालेल्या आहेत. त्यामुळे तिचा जो म्हणणं त्याचा विचार करेल मी. आजपासून ते विचार करायला सुरुवात करतात. किती वर्ष झाली लग्नाला? आमचे 17 वर्ष झाले. 17 वर्षांनी त्यांनी विचार करायला सुरुवात करणार आहेत आता. 17 वर्ष हाच विचार करत होते की कधी करू. याने स्वभावात काय बदललं पाहिजे? बाकी इतर सगळे स्वभाव तिचे खूप चांगले आहेत, घेण्याजोगे तिचे. पण जास्त जी हळवेपणा आहे तिचा, प्रत्येक गोष्टीत जे एकदम हळवेपणाने तिचा विचार करते तो हल्लीच्या जगात जरा कमी करावा असा. कारण काय होतं, जग असं आपण विचार करतो आपल्या कुटुंबासाठी वगैरे हे झटते सगळं वगैरे व्यवस्थित आहे तिचं. पण काही वेळा तो मग हे होतं, हळवेपणा जो आहे तो बाहेरच्या जगात कामी नाही येत किंवा त्याच्याबद्दल आपणच मग त्याला स्वतः त्रास होतो, त्यांना तिच्या जीवाला पण त्रास. त्यांचं म्हणणं आहे स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा दुसऱ्यांना त्रास द्या. हो असं म्हणणं आहे ना त्यांचं. मग तुमच्या ते मला म्हणतात हळवेपणा सोडून दे. म्हणजे मला आता समजा आपले परकेही असतील, त्यांच्या घरी दुःख असेल तरी मला म्हणजे असं वाईट वाटतं आणि मी टेन्शन घेऊन बसते. बघा ना त्यांना असं झालंय, कसं आता होणार. तो स्वभाव तिने आपल्या घरी दुःख असलं ना तरी सुद्धा ते विसरून दुसऱ्याला आनंद देणं यासारखा दुसरा आनंद नाही, हो की नाही? मग स्वतः कशाला हळवं होऊन बसायचं? आनंदी राहील. माझ्या स्वभावातच आहे ते, आता कसं जाईल असं. बरं तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांचं? कारण तिच्याकडे तो जो स्वभाव असल्यामुळे तिने तो हळवेपणा बाणवलेला आहे मनामध्ये. कारण ती स्वतः नर्स असल्यामुळे तिच्यामध्ये त्या गुण आहेत, इनहरंट गुण आहेत सगळे ते, आणि त्यामुळे तिच्यामध्ये ते असणारच. म्हणजे ते टाळू शकत नाही कुठल्याही परिस्थितीत. आता सासूबाईंना मला विचारायचं, सुनेबद्दल काय म्हणते? सून आमची फार प्रेमळ आहे, सगळ्यांचा आदरातिथ्य करणारी आहे. सगळ्यांचे नातेवाईक आले तर ती कधी नाही म्हणत नाही, या म्हणते सगळ्यांना. फार चांगली आहे आमची सून, मायाळू आहे, सगळं व्यवस्थित करते. मग अशी सून मिळाली आनंद आहे तुम्हाला? आनंद आहे मला. एकटाच मुलगा आहे, सून पण चांगली आहे. अरे वा. आईला विचारतो जावयाबद्दल काय म्हणणं? आमचे जावई म्हणजे काय एकदम देव माणूस. हो अतिशय चांगले, अतिशय प्रेमळ आणि सगळ्यांना सामावून घेणारे. कधी आम्हाला म्हणजे विचारतात, नेहमी 2-2 1-1 दिवसांनी फोन करतात, तुम्ही कशा आहेत. अतिशय चांगले जावई. होय, म्हणून ह्यांना त्या दिलं त्यांच्याकडे. म्हणूनच दिलं ना त्यांच्याकडे असं म्हणायचं. टेन्शन नाही म्हणून मुलीला दिलं. बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा एक तक्रार आली की कुणीतरी कोणाला तरी छळलेलं आहे समजा, थोडंसं असा विचार करूया, तर तुम्हाला काय, तुमचं काय म्हणणं असेल? जावयाने मुलीला की मुलीने जावयाला? मुलीने एखाद्या वेळेस जावयाला छळलं. जावयांचं तर काय, मुलींच्या बाबतीत माझे सासरे खूप चांगले आहेत. म्हणजे माझं जेवढं वडिलांनी नाही केलं तेवढं सासऱ्यांनी केलंय. कुठे? हो सासरे भाऊ द्या, माईक द्या सासरे भाऊ. सांगा सुनेबद्दल सांगा. हे कुठलीही कंप्लेंट नाही, शी इज परफेक्ट इन ऑल रिस्पेक्ट. असल्या कारणाने त्यामुळे त्यांचं जरा ते नाही. आणि परत त्यांना टेन्शन आहे, आम्ही निघून गेल्यानंतर इंजेक्शन घेतलं. तुझं काय म्हणणं आहे आई बाबांबद्दल आणि एकंदरीत? आईच्या बद्दल पहिले बोलीन मी. आई तर खूप कधी तिला राग येतो, ते तिला चेंज करायला पाहिजे. खूप जास्त टेन्शन घेते. बाबांचं तर काय नाही, ते नेहमी मला सपोर्ट करतात, दोघेही सपोर्ट करतात नेहमी. आणि सगळेच चांगले आहेत, सगळे सपोर्टिंग आहेत माझ्या सगळे कुटुंब. हो. आणि मावशी? मावशी सगळेच. बरं. आता हे दोघेही अभिनय करणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना ओळखायचं आहे. चित्रपट किती अक्षर? 3 2 पहलवान. पहिलं अक्षर काय? पहलवान. पुशअप. बोलायचं नाही. हनुमान. चित्रपट, मराठी चित्रपट. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. चित्रपटाचं नाव सांगा. हा बोल. हा पोस्टर बॉय. बरोबर.
वा वा, किती हुशार आहेस तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. आता गाणं ओळखायचं. ओठांची हालचाल नाही. बोला. ये पेढा बॉल ये रे पावसा. किती पाणी आहे, किती अक्षरी आहे? गाणं आहे हो, गाणं. बोलायचं नाही. 30 सेकंद झाली हा, लवकर. 15 सेकंद राहिली, बोलायचं नाही. उघडी माझी चालली का पाऊस वारा पाणी झुमका गिरा रे, झुमका गिरा रे. 10 आला आला वारा 9 मराठी असेल. 8 7 जुना का नवीन? 6 5 सोने की चिड़िया. 4 सोने की चिड़िया. सोने की चाल पे 2 वेळ संपली. सांगा. ये गो ये पिंजरा दाखवला सोनं दाखवत होते आणि पिंजरा दाखवलंच नाही. बरं, ह्याची प्रॅक्टिस आम्ही गेल्यावर करा. आता म्हण ओळखा. म्हण. थेंबे थेंबे तळे साचे. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे तुकडे तुमच्यासाठी. अभिनंदन. बऱ्याच जणांचे चेहरे उत्सुक दिसत आहेत स्वतःचं नाव यावं म्हणून. सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्यात ना? बघूया एक नाव. हे बाळा इकडे पटकन पटकनी एक चिठ्ठी काढ. नाव आहे विद्या गौड. विद्या गौड कोण आहे? या इकडे या इकडे. नाव सांगा. विद्यादेवी गोळ. विद्यादेवी गोळ. आता काढलं ना आपण. हा तेच ना. हो ना, मी कधी नाही म्हटलं. कुठे राहता तुम्ही? इकडे मजल्यावर. फर्स्ट फ्लोअर. फर्स्ट फ्लोअर. हो. तुम्हाला वाटलं होतं का चिठ्ठीत नाव येईल तुमचं? हो. नाही. कसं काय आलं? कसं आला? इकडे बऱ्याच जणांनी तुम्ही आला म्हणताय, बऱ्याच जणांनी लिंबू फिरवायची वेळ आली होती. बरं बरं. पण छान खुश आहे. घरी कोण कोण असतं? हाय 2 मुलगा, बहू, 2 लहान बाळ. आता कोण आहे घरातलं? इकडे मिस्टर आहे. इकडे आहेत. जरा त्यांना त्रास आहे, पायाचा हे होतं. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही तिकडनंच बघा. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार. खेळ सोपा. ही रिंग अचूक टाकायची आणि बघूया इथून टाकल्यानंतर त्या चेंडूवरती जाऊन ती रिंग थांबली पाहिजे. सगळ्यात पुढे एक स्माइली चेंडू ठेवलेला आहे. जर त्या चेंडूवरती ती रिंग टाकली तर 2 गुण मिळणार. 10-10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पॉइंट. घ्या तुमच्यापासून सुरुवात. 1 4 संधी झालेल्या आहेत आणि 1-0 ही गुणसंख्या आहे. बघा इकडे गुणसंख्या आहे 3 आणि तुमच्याकडे आता या 6 संधी आहेत. बघूया काय होणार. चला 1 2 3. सामना बरोबरीत आहे. अभिनंदन. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दौंडाई. त्यांना
बक्षीस तर देणारच, पण त्याचबरोबर मिस्टरांसाठी ही भेटवस्तू. आणि उपविजेत्या ठरल्या दौंडाई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. त्या भागात विजेत्या ठरल्या ढवळीकर बहिणी, त्यांना एक भेटवस्तू. या भागामध्ये होम मिनिस्टर ठरल्या ढवळीकर वहिनी, त्यांना ती पैठणी. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.